रामकृष्ण हरी. जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जगद्गुरु तुकोबारायांच्या या पूर्ण 6 चरणाच्या अभंगाचा जर आपण आशय घेतला तर खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय किती शुद्ध विचाराचा आहे, वारकरी संप्रदायाचं मोठेपण किती आहे आणि वारकरी संप्रदाय किती ग्रेट आहे या गोष्टीतून आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे काय, तुकोबारायचं असं मत आहे, रंजल्या गांजलेल्याला जो आपलं म्हणतो बघा, पैशावाल्याला आपलं म्हणतो तो हरामखोर राजकारणी, पैशावाल्याला जो आपलं म्हणतो तो स्वार्थी लांडगा, परंतु रंजल्या गांजलेल्याला उपेक्षित लोकांना गरजवंताच्या पाठीमागे जो भक्कमपणे उभा राहतो तो संत आहे. हे तुकोबारा त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात, जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले. मग त्यांना जो आपलं म्हणतो ना, मग वेगळा साधू आपण बघायची गरज नाही, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. म्हणजे काय, तोच संत आहे आणि देव तिथंच आहे. कारण देव बघा, संत मिळाले की देव बघायची गरज नाही. लक्षात येतं का माझं बोलणं? कारण देव विवेकाशिवाय राहत नाही, देव विवेकाशिवाय राहत नाही आणि विवेक संताशिवाय राहत नाहीत. ज्ञानोबाराय म्हणतात, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका. असणे की जे या उक्तीप्रमाणे या न्यायानं त्याला संत म्हणावं जो रंजल्या गांजलेल्याला उपेक्षित लोकांना गरजवंताचा लढा उभा करतो आणि गरजवंताच्या पाठीमागं आपल्या आईवडिलासारखा उभा राहतो, तो संत आहे. ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदयी, किंवा मृदू सभाय नवनीत, त्याच्या अगोदरचं प्रमाण आहे तुकोबारायचं 3रं चरण आहे, मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. मृदू सभाय म्हणजे काय, लोणी आहे, लोणी. नवनीत म्हणजे लोणी. लोणी बाहेरून मऊ असतं ना, आतून कडक असतं, बरोबर आहे का? काय हो म्हणाले तुम्ही बी खुशाल, अरे आतूनही मऊच असतं आणि बाहेरूनही मऊ असतं. मृदू सभाय नवनीत, आंतरबाह्य तसंच असतं. जसं नवनीत आत बाहेर चांगलं असतं तसं सज्जनाचं चित्त असतं. म्हणून जरांगे पाटलाच्या बाबतीत मी एवढंच म्हणेल की त्यांच्या बाहेर आणि आत सारखंच आहे. ते ओटात एक आणि पोटात एक ठेवत नाहीत, सरळ बोलतात. काल एका पत्रकाराने विचारलं की बंजारा समाज एस मध्ये त्यांना हैदराबाद घ्यायचे, ते म्हणले भेटू द्या ना, तुमच्या काय पोटात दुखते. पुन्हा सांगितलं की कुणबीमध्ये ब्राह्मण येते तर ते हे एवढे यांची गावरान भाषा, ते म्हणले ब्राह्मण बी आले तर आम्हाला काही फरक पडत. म्हणजे काय, सगळ्यांना मिळावं, म्हणजे जे आत आहे तेच बाहेर आहे. म्हणून मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, सज्जनाचं चित्त तसं असतं. म्हणून सज्जन व्यक्ती आपल्याला वाटलेले आहेत, लक्षात ठेवा. बघा त्याच्या पुढे म्हणतात की ज्याशी अपंगिता नाही, ज्याला कोणी आपलं म्हणत नाही त्याशी धरी जो हृदयी. अरे त्याला आतापर्यंत मराठ्यांच्या राजकारणी लोकांनी हे टगे मराठ्यांतले मोठाले लोक जवळ धरले होते, परंतु जरांगे पाटलांनी मोठाले कधी जवळच येऊ दिले नाही. अरे ज्याला कोणी आपलं म्हणत नाही, अपंगिता नाही, त्याशी धरी जो हृदय, त्यांना हृदयाशी लावलं आणि मग तोची साधू ओळखावा. शेवटी एक चरण फार गोड आहे बघा, मला या अभंगाच्या या चरणावर फार आनंद वाटतो. तो चरण असं आहे, दया करणे जे पुत्राशी तेची दासा आणि दासी. म्हणजे जेवढं प्रेम आपल्या मुलावर आहे तेवढं जगावर प्रेम करणे, किंवा आपल्या नोकरावर सुद्धा तेवढंच प्रेम करणे. तसं जरांगे पाटलाच्या बाबतीमध्ये हे वाक्य किती तंतोतंत खरं ठरतं, तर जेवढं प्रेम त्यांच्या मुलावर किंवा लेकरावर नाही त्याच्यापेक्षा जास्त समाजावर आहे. मग तोची साधू ओळखावा. आणि शेवटी तुकोबाराय विनवणी करतात, अरे तुका म्हणे सांगू किती, त्याची भगवंताची मूर्ती ती देवाची मूर्ती आहे, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. म्हणून अशा संत हृदयाच्या माणसाला जगाचा मालक दीर्घ आयुष्य देवो आणि समाजाच्या मागण्या पूर्ण करता करता त्यांच्या जीवनात आनंद कीर्ती मिळत जावो, एवढी पांडुरंगाच्या चरणी आपण प्रार्थना करूया. तुर्तसा थांबतो. रामकृष्ण हरी. पुंडलिका वरदे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.